कर्क राशी 11 ते 17 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। कर्क राशी, ऑगस्टचा नवीन आठवडा तुमच्यासाठी अनेक बदल, नवीन संधी आणि आव्हाने घेऊन येत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन येईल। या आठवड्याचे ग्रह संक्रमण तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने, भावांसोबतचे नाते, मुलांकडून सहकार्य आणि करिअरमधील यशाच्या दृष्टीने विशेष असेल। या आठवड्यात तुम्हाला केवळ मानसिक शांती नाही, तर व्यावसायिक यश आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद देखील मिळेल। ग्रहांच्या या स्थितीचा योग्य मार्गाने फायदा घेण्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक आणि हुशारीने पावले उचलावे लागतील। चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल। कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्र परिणामांचा राहणार आहे। या आठवड्यात तुम्हाला संतोष, परमसुखम पाळून जे मिळाले आहे त्यासाठी देवाचे आभार मानावे लागतील। परंतु जर तुम्ही संयम आणि आत्मविश्वासाने पुढे गेलात तर परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल होऊ शकते। ग्रहांची हालचाल दर्शवित आहे की तुम्ही तुमच्या मनात अनेक प्रकारचे विचार आणि संघर्ष सुरू राहू शकतात, ज्यामुळे निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो। ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवावा लागेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात, तर वैयक्तिक जीवनात तुम्हाला काही नातेसंबंध समजून घेण्याची संधी मिळेल। या आठवड्यात तुमचे मन स्वातंत्र्य आणि नव उपक्रमाकडे असेल। तुम्ही एखादे नवीन कौशल्य शिकू शकता। भावनिकदृष्ट्या तुम्हाला थोडे अस्थिर वाटू शकते। कामाच्या ठिकाणी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु त्याचे परिणाम चांगले मिळतील। तुम्ही नवीन योजना राबवू शकता। तुम्हाला तुमच्या नोकरीत बदली किंवा नवीन संधी मिळू शकतात। प्रेमात वचनबद्धता वाढेल, जुने मतभेद दूर होतील। वैवाहिक जीवनात जबाबदाऱ्या समजून घेण्याची वेळ आली आहे। कर्क राशी, तुमच्या राशीत शुक्र आणि गुरु युती होत असल्याने हा आठवडा तुमची वाट पाहत आहे। जर तुम्हाला पराभव, हरवलेली किंवा दिशा देण्याची गरज वाटत असेल, तर हीच तुमची शक्ती परत मिळवण्याचा क्षण आहे। या आठवड्यात तुम्ही मागे हटून न थांबता तुम्हाला जे करायचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा। मंगळ आणि शनीचा विरोध देखील आहे, ज्यामुळे तुम्ही रस्त्याच्या कडेला पाहताना काही आव्हाने निर्माण झाली असतील। तरीही मंगळवारी मेष राशीचा चंद्र तुमच्या आवडीला आणि उत्साहाला सुरुवात करेल, कारण तो तुमच्या नातेसंबंधांच्या गतिशीलतेबद्दल बरीच माहिती देऊ शकतो। गुरुवारी चंद्र वृषभ राशीत आल्यावर तुमच्या नात्यांमधील कोणत्याही जखमा ज्या बऱ्या व्हायला हव्यात। या काळात आपण सर्वजण एक नवीन सुरुवात स्वीकारत असताना सलोख्याची ऊर्जा प्रभावित ठरू शकते। तुम्हाला तुमचे मूल्य कर्क राशीत सांगण्याची परवानगी आहे। 11 ऑगस्ट रोजी जेव्हा बुध तुमच्या सिंह शासित मूल्य क्षेत्रात थेट प्रवेश करेल, तेव्हा तुम्ही काय देऊ करता आणि काय पात्र आहात याबद्दल तुम्हाला अधिक स्पष्ट वाटेल। ते स्पष्टपणे आणि दयाळूपणे बोला। मग तुमच्या राशीतील शुक्र गुरु संयोग तुम्हाला इतरांनी खोलवर पाहिले आणि साजरे केले आहे असे वाटण्यास मदत करेल। त्या प्रेमाला उतरू द्या। तुम्ही दाखवत आहात, तुम्ही काय करत आहात, लोकांना ते तुमच्याकडे परत प्रतिबिंबित करू द्या, कारण तुम्ही एक राशी आहात ज्यांना देण्यास खूप सोयीस्कर असताना स्वीकारण्यास संघर्ष करावा लागू शकतो। या आठवड्याच्या शेवटी चंद्र मिथुन राशीतून प्रवास करत असताना स्वप्ने, आठवणी आणि शांत विचार कोणते आहेत याकडे लक्ष द्या। भूतकाळातील काहीतरी तुमच्या ऐकण्याची आवश्यकता असू शकते। ते सोडवण्यासाठी तुम्हाला घाई करण्याची गरज नाही, फक्त तेच राहा। कर्क राशीसाठी 11 ते 17 ऑगस्ट 2025 चा हा आठवडा भावनिक बुद्धिमत्ता आणि वैयक्तिक विकासाभोवती केंद्रित आहे। आठवड्याची सुरुवात होताच चंद्र तुमच्या राशीतून प्रवास करतो, अंतर्ज्ञान आणि करुणेच्या लाटा घेऊन येतो। कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी आणि घरगुती जीवनाचे संगोपन करण्यासाठी हा एक शक्तिशाली काळ आहे। शुक्राच्या प्रतिगामीमुळे चिंतनशील काळ तुम्हाला नातेसंबंध आणि भावनिक नमुन्यांचे आत्मपरीक्षण करण्यास अनुमती देतो। आवश्यकतेनुसार वातावरण स्वच्छ करा। व्यावसायिक जीवन आठवड्याच्या मध्यभागी सकारात्मक वळण घेते, कारण बुधाची ऊर्जा कामावर स्पष्ट संवाद आणि संभाव्य नवीन जबाबदाऱ्यांमध्ये मदत करते। संधींसाठी मोकळे राहा, परंतु अतिरेकीपणापासून सावध राहा। आर्थिकदृष्ट्या मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घ्या। हा सावध विस्ताराचा काळ आहे। तुमच्या सत्ताधारी चंद्र स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य देण्यास प्रोत्साहित करतो। विश्रांती आणि तणावमुक्तीसाठी काही क्षण घ्या। रोमॅन्टिक आघाडीवर मोकळ्या मनाच्या चर्चेने सखोल संबंध वाढू शकतात। अविवाहितांना सामाजिक कार्यक्रमांचे आशादायक भेटी मिळू शकतात। नवीन शक्यता चमकू शकतात। सामायिक समजुतीसाठी तुमचे हृदय उघडे ठेवा। कर्क राशी, या आठवड्यात व्यावहारिकता आणि दृढता आवश्यक आहे। तुम्हाला तुमच्या समजून घेण्याच्या भूमिकेतून बाहेर पडून दृढ भूमिका घ्यावी लागेल।
तुमच्या नात्यात सत्याचा क्षण जवळ येत आहे. जर तुमचा जोडीदार तुमचे ऐकत नसेल तर तुम्ही अजूनही तिथे का आहात याचा विचार करा. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल, विशेषतः खाजगी क्लायंटसोबत काम करणाऱ्यांसाठी. शनिवार एखाद्या नातेवाईकांकडून आश्चर्याचा धक्का बसू शकतो, कदाचित सहल असेल. या आठवड्याची सुरुवात रविवारी होत आहे, त्यामुळे 11 ऑगस्ट रोजी कन्या राशीतील शुक्र मेष राशीच्या उत्तर नोडमध्ये पंचकर्म करत असताना होईल. आज तुम्ही तुमच्या ध्येयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असाल. माध्यमांमध्ये तुम्ही जे वाचता आणि जे ऐकता त्यात काही विचलित करणारे घटक असतील. तुम्हाला सांगितले जाऊ शकते की तुमची स्वप्ने तुमच्या आवाक्याबाहेर आहेत, परंतु हा पैलू तात्पुरता आहे. संशयाने मोहात पडू नका, कारण त्याची किंमत जास्त आहे. सोमवार 12 ऑगस्ट रोजी वृश्चिक राशीतील चंद्र सिंह राशीतील सूर्य आणि तुमच्या घरात पैसा आणि समृद्धीचा वर्ग घेईल. एक चांगली आर्थिक संधी उपलब्ध आहे, जी तुमच्या सोयीच्या क्षेत्राबाहेर वाटू शकते. कर्क राशी, तुम्हाला या व्यवहारातील बारकायांबद्दल तुमचा विश्वासू व्यक्तीशी बोलावे लागू शकते. कागदपत्रांची पुनरावलोकने करावी लागू शकतात. त्या हळूहळू करा आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी फायदे मिळतील. कर्क राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा असेल, शुभ क्रमांक 6 असेल, शुभ दिवस मंगळवार असेल आणि आठवड्याची शेवटी गरजू व्यक्तीला अन्नदान करा. एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.